नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. वटपौर्णिमा म्हटलं की अगदी बायकांचा हा सण अगदी पावित्र्याचा आणि सौभाग्याचा असतो. ह्या सणाच्या दिवशी वडाला पूजा करून आपण आपल्या पतिदेवांचं आयुष्य वाढवत असतो. 7 जन्मासाठी आपण त्यांना साथ घालत असतो. अशाच वटपौर्णिमेविषयीच आज आपण अगदी साग्र संगीत अशी पुरणपोळीची थाळी बनवून घेणार आहे. विशेष असं पुरणपोळीची थाळी वटपौर्णिमेला केली जाते असं नसतं, पण आपल्या मराठी धर्मानुसार आपण कोणत्याही सणाला पुरणपोळी बनवत असतो. तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आपण जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेतो तेव्हा डाळ शिजायला घालत असतो. त्यामुळे मी इथं कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये पाणी घालून हळद आणि 1 चमचा तेल घालून सगळ्यात पहिलं पाणी गरम करायला ठेवायचं. गार पाण्यामध्ये डाळ शिजायला घालायची नाही, नाहीतर डाळ व्यवस्थित शिजली जात नाही. त्यानंतर डाळ इथे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले. तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा इथे गरम झालं होतं. त्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आणि अगदी कुकरला 5 ते 6 शिट्ट्या घेऊन डाळ आपल्याला मऊसूत शिजून घ्यायची. 5-6 शिट्ट्यांमध्ये डाळ आपली चांगली शिजली जाते. तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहे. तर इथे मी डाळ शिजायला घातली की लगेच पीठ मळून घेत असते, कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे जरासं त्याला भिजायला वेळ दिला की पुरणपोळी चांगली मऊ लुसलुशीत येते. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता गव्हाचं पीठ असल्यामुळे काय करायचं आहे, हे पीठ चपातीला मळतो अगदी तसं मळायचं नाही, तर त्यापेक्षा थोडंसं ते पातळ म्हणजे सैलसर असं मळून घ्यायचं. आणि मळताना आपल्याला तेलाचा वापर करायचा, कारण तेलाचा वापर केल्यामुळे काय होतं, तेल चांगलं पिठामध्ये मुरलं जातं आणि पिठालाच एक चांगला असा मुलायमपणा येतो. त्यामुळे पुरणपोळी मऊ लागते, अगदी वातड अशी अजिबात होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, तेल घातल्याच्या नंतरनं अजिबात परातीला पीठ चिटकलेलं नाही आहे किंवा हाताला सुद्धा पीठ चिटकलेलं नाही आहे, व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. आता हे पीठ आपण चांगलं मळून घेतलं की झाकण घालून आपण साईडला ठेवून देणार आहे, म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठसुद्धा आपलं चांगलं मळलं जातं, भिजलं जातं. आता पीठ मळून झालेलं आहे, मसाल्याची तयारी करून घेऊ. तोपर्यंत आपली डाळ शिजलेली नाही आहे, तर आपण इथे मसाल्याची तयारी करून घेणार आहे. खडा मसाला आवर्जून घालायचा आहे. त्यामध्ये दालचिनी येते, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, मसाला फूल येतं, चक्री फूल येतं. हे सगळं आपलं खडा मसाला असतो. त्यानंतर बडीशेप येते, धने येतं, जिरे येते, पांढरं तीळ येतं, खसखस येते, फुटाणा डाळ येते. हे सगळं भाजून घ्यायचं. खोबरं घेतलेले ते भाजून घेतलेले. आता इथे आमटी बनवताना जास्त अशी हिरवी किंवा कडक अशी टोमॅटो घ्यायची नाही, तर लाल अशी पिकलेली टोमॅटो घ्यायची आहे. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि आलं घातलेलं आहे. कोथिंबीरचे देठ मी इथे घातलेले. लसणाचा वापर आणि कांद्याचा वापर मी आजच्या थाळीमध्ये केलेला नाही, किंवा आपण जर असं देवाला बनवत असेल तर शक्यतो मी कांदा आणि लसूण घालायचं टाळत असते. मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला चांगला वाटून घेतलेला आहे. कोरड्या मसाला आपण त्याच वाटणामध्ये घालून घेणार आहे. हळद, हिंग, धने पावडर घेतलेले, जो आपला मिक्स मसाला असतो तो यामध्ये घालायचा आहे. लाल तिखट घालायचं आहे आणि गरम मसाला घालायचा आहे, ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर केलेला नसतो, तो मसाला घालून घेतलेला आहे. मसाला आपण आता इथे परतायला टाकणार आहे. तर इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. आता कटाची आमटी बनवत असलं की जरासा तरीबाज आणि झणझणीतच असते, म्हणून तेलाचा वापर आणि लाल तिखटाचा वापर जरासा मी इथे जास्त केलेला आहे. तेल गरम झालं, जिरी मोहरी घालून घ्यायची आहे. केलेलं वाटण आणि मसाला एकत्र घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मसाला तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा आहे. आता इथे जर मसाला तुमचा घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून चांगला तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा. जेवढा तुम्ही मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवाल, तेवढीच तुमच्या आमटीला तरी चांगली येणार आहे आणि मसाला अगदी चांगला शिजल्यामुळे आमटीची चवसुद्धा चांगली वाढणार आहे. आता मी इथे पाणी घालून घेतलेले, कारण
आपण इथे कढ बनवून घेतोय. तर मी नेहमी या पद्धतीनेच आमटी बनवत असते. तोपर्यंत आपली डाळ पण शिजलेली आहे, कुकर गार झालेला आहे. डाळ आपल्याला वेळून घ्यायची. वेळून घेतल्यामुळे काय होतं, जे पाणी खाली निथळलं जातं ते पाणी आपल्याला आमटीत घालायचं. आता मी इथे आवर्जून ह्या शब्दाचा वापर केला आहे की डाळ आपल्याला वेळून घ्यायचं. कारण आमटीला येळवाणाची आमटीसुद्धा म्हणतात, कटाची आमटी म्हणतात, पुरणपोळीची आमटी किंवा साराची आमटी, असं भरपूर नाव आहे ह्या आमटीला. गाळून घेतलेलं पाणी आपण डाळीचं यामध्ये घालायचं. थोडीशी डाळ मी अख्खी यामध्ये घातलेली आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती गॅस आपल्याला 10 मिनटं आमटी उकळती ठेवायची. तोपर्यंत इथे आपण भाज्याची तयारी करू. आलं, हिरव्या मिरच्या, जिरी आणि ओवा घेऊन आपल्याला हे वाटण इथे ठेचा बनवून घ्यायचा आहे. कारण आपण फक्त बेसन पिठाचीच गोल भजी बनवते, त्यामुळे असं वाटण घेतलं की भजी खायला चांगली रुचकर लागतात. बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, हिंग घालायचे, थोडंसं लाल तिखट घालायचे, मीठ घालायचे आणि अगदी चिमूटभर सोडा आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे आपल्याला हलवून घ्यायचं. हलवून घेतलं की ह्या पाण्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि बेसन पीठ आपल्याला कलून घ्यायचे. आता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, तर असं आपल्याला इथे हे बेसन पीठ भाज्यांसाठी कलून घ्यायचे. तोपर्यंत आपली आमटीसुद्धा इथे चांगली उकळली गेलेली आहे, बघू शकताय, तरी छान आलेली आहे आणि आपली आमटी इथे बनून तयार झालेली आहे. आता आमटी आपण इथे साईडला ठेवून देणार आहे आणि त्यानंतरनं आपण इथे पुरण, जे थोडीशी डाळ आपली गार झालेली आहे, इथे आपण पुरण आता बनवून घेणार आहे. पण काय होतं, आपल्याकडे पाटा किंवा पुरण यंत्र नसतं, चाळणीतून आपण पुरण वाटून घेत असतो. त्यामुळे सगळ्यात पहिलं मॅचरने आपल्याला डाळ चांगली अशी हटवून घ्यायची आणि नंतरनं त्यामध्ये आपल्याला गूळ, साखर, विलायची पावडर आणि जायफळ पावडर असं आपल्याला घालून घ्यायचे. चिमूटभर मीठसुद्धा घाला. गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये चिमूटभर मीठ, कोणताही गोडाचा पदार्थ असो, चिमूटभर मीठ त्यामध्ये घालायचं. त्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर खारट लागू शकतं. आता इथे पुरण आपल्याला चांगलं सुक्कं करून घ्यायचं आहे. गॅस मी इथे मोठाच ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती सारखं हलवत हलवत अगदी 5 मिनटात आपलं पुरण सुक्कं होते. आता पुरण आपलं इथे गरम आहे, त्यामुळे आपण लगेच वाटणार नाही, तर गार होईपर्यंत आपण इथे खीर बनवून घेणार आहे. विशेषतः आपण पुरणपोळी बनवतो तेव्हा खीर बनवली जाते किंवा दुधाबरोबर किंवा गुळवण्याबरोबर पुरणपोळी खाल्ली जाते. म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळीबरोबर बनवलं जातं काहीतरी खाण्यासाठी, किंवा खीर किंवा दूध किंवा गुळवणी असं बनवलं जातं. इथं ओलं खोबऱ्याचा पाठीमागचा काप काढून घेतलेला आहे. 2-3 विलायच्या, जायफळ घालून खोबरं बारीक असं मी इथे वाटून घेतलेले. आता 5-6 काजू आणि 5-6 बदाम मी इथे घेतलेले, ते सुद्धा आपल्याला यामध्ये असं बारीक तुकडे करून घालायचं. आणि डाळ इथे मी तांदूळ मी इथे मूठभर भिजायला घातलं होतं, ते यामध्ये घालून अगदी रवळसर आपल्याला हे इथे वाटून घेतलेले. इथे मी दूध घेतलेले. आता किती लोकांसाठी तुम्ही बनवताय खीर, त्यानुसार तुम्ही इथे दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा लिटरपेक्षा थोडंसं मी दूध इथे जास्त घेतलेले. साखर चारोळे घालून घेतलेले. दुधाला उकळी आली की आपल्याला खिरीचं जे वाटण आपण तयार करून घेतलेले ते यामध्ये घालायचं आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये साजूक तूप आपल्याला 2 चमचे यामध्ये घालून घ्यायचं. ही झाली आपली तांदळाची खीर बनवून तयार. एकदम पांढरं शुभ्र घातलेली आहे. फक्त ओलं खोबरं घालताना पाठीमागचा काळा भाग काढून घ्यायचा आणि एकदम बारीक असा मसाला वाटतो तसं खोबरं आपल्याला इथे वाटून घ्यायचं. खूप अप्रतिम लागते पुरणपोळी संग ही खीर. आपली खीर आता उकळलेली आहे. खीर शिजेपर्यंत आपण इथे पुरण करून घेणार आहे. अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही जर या पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर वेळ वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे कमी वेळेमध्ये झटपट होतं आणि आपली गडबड अजिबात होत नाही. आणि पुरण करायचं, मग आमटी करायची, मग आमटी झालं की खीर करायची, असं करायचं नाही. तर असं झटपट जेवण बनवता आलं पाहिजे आणि आपल्याला तेवढं सुचलंसुद्धा पाहिजे. पुरण बनवून तयार झालेले चाळणीतून पुरण एकदम बारीक आणि मोकळं सुटसुटीत मी इथे वाटून घेतलेले. परत
अगदीमध्ये आपल्याला पसरून ठेवायचं, म्हणजे पुरण जरासं सुकलं जातं. तोपर्यंत आपली इथे खीरसुद्धा बनून तयार झालेली आहे. आता खीर बनून तयार झालेली आहे. तर खीर आता साईडला ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे भाजी बनवायला. आता कोणी मटकीची भाजी बनवतं, मेथीची भाजी बनवतं. तुमच्याकडे जर नसेल मटकी, मेथी तर तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता किंवा मेथीची भाजी आवर्जून बनवली जाते. तर इथे मी बटाटे उकडून घेतले होते आणि सोलून गार व्हायला ठेवले होते. गार झाले ना बटाटे की मग असे चिरून घेता येतात. भाजी अजिबात चिकट अजिबात होत नाही. 2 पळ्या तेल घातलेले, जिरी मोहरी घालून घ्यायची आहे. जो आपण ठेचा बनवला होता भाज्यांसाठी तोच ठेचा यामध्ये घालून घेतलेला आहे. हळद, हिंग, धने पावडर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. कोथिंबीर घालायची आणि बटाटे जे आपण चिरून घेतलेले ते यामध्ये घालून चांगले परतून घ्यायचे. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि अगदी 2-4 मिनटं आपल्याला हे वाफेवरती वाफवून घ्यायचं, म्हणजे भाजी चांगली वाफली पण जाते आणि बटाट्याला व्यवस्थित लाल तिखटसुद्धा चांगलं मुरलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात चिकट वगैरे काही झालेली नाही. बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे. कुरडई पापडी मी इथे तळून घेते, कारण आपण जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो तेव्हा पानामध्ये वाढायला आपण कुरडई पापडी आवर्जून बनवतो, कारण त्याशिवाय तर ते आपलं ताट अपूर्ण दिसतं. आता भजी तळून घेणार आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला भजी तळायची आहे. गॅस आपल्याला बारीक करायचा आहे जर तुमचं तेल जास्त तापलेलं असेल तर, नाहीतर भजी पटकन वरनं तळली जातात, आतमधनं पीठ तसंच कच्चं राहू शकतं. तर इथे मी गॅस बारीक ठेवलेला आहे. तेल चांगलं तापलं होतं. असे छोटे छोटे पिठाचे गोळे आपल्याला व्यवस्थित गोल भजी बनतील असं पीठ आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं, म्हणजे भज्यांचा जो आकार असतो तो अगदी गोल गरगरीत येतो, असा वाकडा तिकडा अजिबात येत नाही. आणि शक्यतो ही भजी तळताना तेलाला ताव चांगला पाहिजे, म्हणजे ते भजी जी असतात ती चपटी न होता अशी गोल गुटुळी गरगरीत होतात. दोन्ही साईडने उलटी पालटी करून चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आणि थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भजी इथे आपल्याला तळून घ्यायची. अजिबात तेलकट वगैरे ही भजी बनवून आपली तेलकट वगैरे अजिबात झालेली नाही आहे आणि भजी बनवून आपली तयार झालेली आहे. आता भजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण डायरेक्ट पुरणपोळी बनवायला घेणार आहे. आता मी इथे साधा भात जो आहे तो आपला कुकरला जसा शिजून घेतला जातो अगदी तसाच मी ते शिजून घेतलेला आहे. त्यामुळे मी भात इथे कसा लावायचा ते दाखवलेलं नाही आहे. तर इथे पुरण हाताने चांगलं आपल्याला असं मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं आहे. पीठ तुम्ही इथे बघू शकताय छान भिजलं गेलेलं आहे. आणि पुरणपोळीसाठी शक्यतो मी गव्हाचं पीठ जे असते ते असंच पातळसर थोडंसं असं सैलसरच मळून घेत असते. त्यामुळे पुरणपोळी ना मऊ लुसलुशीत येते. जर तुम्ही गव्हाचं पीठ जर असं घट्ट मळलं किंवा कडक मळलं तर तुमची चपातीसुद्धा जी असते तीसुद्धा अशी वातड येते. चपातीलासुद्धा तितकंसं घट्ट पीठ अजिबात मळलं जात नाही किंवा तसं लागत नाही. म्हणून पुरणपोळीला मी त्यापेक्षा थोडंसं असं सैलसर मळून घेतलेलं. तेल घालून परत एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि आपल्याला उंडा बनवून घ्यायचा. आता तुम्हाला पुरणपोळी किती मोठी बनवायची किती छोटी बनवायची त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता आणि त्या पिठाच्या डबल तुम्ही त्यामध्ये पुरण घालू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी जेव्हा तुम्ही लाटता तेव्हा एकदम हलक्या हाताने आणि कडेला लाटायची. कडेने लाटत लाटत आपल्याला पुरणपोळी पसरवत न्यायची आणि अशी मोठी करून घ्यायची. दाबून चपातीसारखं दाबून अजिबात पुरणपोळी तुम्ही लाटू नका, नाहीतर पीठ आपलं गव्हाचं जे आपण पीठ मळत असतो कणकीचं ते आपण सैलसर मळल्यामुळे पटकन ती चिटकण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते. तर इथे तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळी भाजताना कडकडीत असा तवा अजिबात तापून घ्यायचा नाही, नॉर्मल असा तापून घ्यायचा. पुरणपोळी घातली की थोडीशी ती अशी आपल्याला वरती भाजल्यासारखं जाणवलं की लगेच उलटायची, म्हणजे गवळी गवळी अशी उलटून घ्यायची. तेल तूप तुमच्या आवडीनुसार लावायचं
आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला पुरणपोळी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची, म्हणजे पुरणपोळी कडक अजिबात होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त काळपट वगैरे काहीही होत नाही, व्यवस्थित भाजली जाते, चांगली अशी फुगली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा वापर करून सुद्धा आपली पुरणपोळी कशी छान फुगली गेलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत होते. या पद्धतीने तुम्ही जर बनवली तर अशाच पद्धतीने आपण इथे बाकीच्या पुरणपोळ्यासुद्धा इथे बनवून घेणार आहे. तर इथे आपल्या झाल्या आहे सगळ्या पुरणपोळ्या बनवून तयार घेतलेल्या आहे. जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी इथे बनवून घेते. शक्यतो पुरणपोळी गरम गरमच खायला खूप छान लागते. तर इथे बघू शकताय छान गव्हाच्या पिठाची तरी एकदम पातळ अशी झालेली आहे आणि अगदी घडीवरती सुद्धा मऊ लुसलुशीत अशी मुडपली जाते. तर ही झाल्या आपल्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या. आता आपण बनवून घेणार आहे ती आपली साग्र संगीत अशी पुरणपोळीची थाळी. जेव्हा आपण ताट वाढतो एखाद्या थाळीसाठी थाळी बनवतो तेव्हा सगळ्यात पहिली सुरुवात ही भातानेच करायची असते. भात, आमटी, मग गोडाचे पदार्थ, मग तुम्ही तोंडी लावायला कोणते पदार्थ घेत असाल तर मी असं वाढून घेते. प्रत्येकाची ताट वाढण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी असते. तर इथे मी लिंबूसुद्धा ठेवून घेतलेला आहे आमटी भातासाठी, कुरडई, पापडी, भजी, भाजी, खीर आणि आमटी. तर अशा पद्धतीने आज आपण इथे पुरणपोळीचं थाळी बनवलेली आहे. रेसिपी आवडली असेल लाईक शेअर नक्की करा. तुम्हाला कशी वाटते